नवरात्रीचे नऊ रूप आणि देवीला दाखवले जाणारे नऊ नैवेद्यांचे महत्त्व. नवरात्रीत देवीला हा नैवेद्य जरूर अर्पण करावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 भिन्न रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात. तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक अंतःकरणाने जो काही नैवेद्य अर्पण करता तो देवी स्वीकारते. परंतु नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता प्रसाद अर्पण करू शकतो ते आता आपण बघूया. पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे. असे केल्याने सर्व रोग व देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे. तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलता कमी होते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते, तसेच चिरायू वरदान प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे. देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते. तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते. त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचे चंद्रकोर आहे. या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेले वस्तू अर्पण कराव्यात. तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे. असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे. देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती होते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच हा भोग मंदिराला किंवा गरीब असलेल्या गरजू लोकांना दान करावा. असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मालपुआमध्ये अनेक घटक असतात. ते अर्पण केल्याने बृहस्पती, सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ प्राप्त होते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी भगवतीचे 5वे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते. ब्रह्मस्वरूप सनतकुमारीची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात. केळी गुरुशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते. कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीचे 6वे रूप म्हणून पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडून कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर तिचे नाव कात्यायनी असे ठेवण्यात आले. 6व्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते. असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवती ही प्रसन्न होते. या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते. अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात. यामुळे देवी भक्तांना तेज देते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी दुर्गा देवीचे 7वे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात. या दिवशी देवीला गुळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या. असे केल्याने शत्रूपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचे रक्षण होते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गाचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते. तिने तपश्चर्याने गौर वर्ण प्राप्त केला. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा. तसेच नारळ दान केल्याने शुभ मानले जाते. असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे. या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ मिळते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या स्वरूपाची पूजा केली जाते.
या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी, तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे. असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते. देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते. देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांची प्रतिकूल परिणामही दूर होतात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.